नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे बघा मित्रांनो, भरती प्रक्रिया चालू आहे. वनरक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि सोबतच बघा मित्रांनो, भरती प्रक्रियेमध्ये नवीन नवीन अपडेट होतच आहेत. त्याच अपडेटमध्ये बघा मित्रांनो, लेखापाल या पदाकरता चालू झालेल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधील बघा मित्रांनो, गडचिरोली, अमरावती, नाशिक आणि पुणे यांच्या सिलेक्शन लिस्ट म्हणजेच अंतिम निवडसूची व वेटिंग लिस्ट या लागलेल्या आहेत. बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण बघूया मित्रांनो, सोबत त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक पण जाहीर केले आहे. प्रत्येक डिपार्टमेंट गडचिरोलीच्या लेखापाल पदाकडून, अमरावतीकडून, तसेच नाशिककडून व पुणेकडून. तर सर्वात अगोदर आपण बघणार बघा मित्रांनो, गडचिरोली यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या लिस्ट व प्रसिद्धीपत्रक. तर त्याकरता तुम्हाला डाउनलोड करावं लागेल प्रसिद्धीपत्रक. तर मित्रांनो बघा, वन विभागातील सरसेवा पदभरती लेखापाल गट क या पदाकरता गडचिरोलीमध्ये नुसतं त्यांनी सांगितलं की या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. 3/1/2023 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेले होते व आता सिलेक्शन यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निवड यादी व प्रतीक्षा यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अकाउंटंट ग्रुप सी गडचिरोली रिक्रुटमेंट 2023 सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे. सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट, प्रत्येक कास्ट वाईज सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सिलेक्शन लिस्ट ST फिमेल, वेटिंग लिस्ट ST फिमेल तुम्ही बघू शकता. यानंतर बघा मित्रांनो, अमरावती ब्रह्मपुत्रातील लेखापाल या पदाकरता जी सिलेक्शन लिस्ट व वेटिंग लिस्ट लागलेली आहे, निवड यादी व प्रतीक्षा यादी, ती पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. निवड समितीने जे तयार केलेली निवड सूची आहे ती एका वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचार घेण्यात आलेली आहे त्या दिनांकापर्यंत, त्यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील. तर बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता निवड यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. कास्ट वाईज निवड यादी प्रसिद्ध आहे SCची. नंतर प्रतीक्षा यादी आहे SCची, ओपनची पण आहे, STची पण आहे. आणखी बघा मित्रांनो, नाशिक येथील लेखापाल पदाची सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट बघत आहात. बघा मित्रांनो, एक पदाकरता सिलेक्शन लिस्ट लागली आहे. ओपनमध्ये, वेटिंग लिस्टमध्ये 3 विद्यार्थी आहेत. नंतर ओपनमध्ये 1 विद्यार्थी सिलेक्शन लिस्टमध्ये आहे, वेटिंग लिस्टमध्ये 2 विद्यार्थी आहेत. अशी पूर्ण लिस्ट त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. बघा मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट OBC जनरलमध्ये 1 विद्यार्थ्याची सिलेक्शन लिस्ट आहे, वेटिंग लिस्टमध्ये 2 विद्यार्थी आहेत. सोबत त्यांनी सांगितलं आहे की सिलेक्शन लिस्टमधील यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे आणि वैद्यकीय तपासणीअंती असक्षम ठरल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. महत्त्वाची अशी सूचना पण दिली त्यांनी बघा मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर उमेदवारांना सिलेक्शन लिस्ट लागल्यापासून 30 दिवसाच्या आत सेवेत रुजू होणे अनिवार्य आहे. जर त्यांनी असे नाही केले तर उमेदवारांची जी उमेदवारी आहे ती रद्द ठरवल्या जाईल व प्रतीक्षा यादीतील नेक्स्ट विद्यार्थ्याला म्हणजेच वरिष्ठता क्रमाने उमेदवारांना नेक्स्ट वेटिंग लिस्टमधील नवीन विद्यार्थ्याला बोलवण्यात येईल जॉईनिंग करता. आणि त्यानंतर बघा मित्रांनो, अकाउंटंट ग्रुप सी अकाउंटंट पुणे सर्कल करता बघा मित्रांनो, नोटीस लागलेली आहे. सिलेक्शन लिस्ट, NTB, OBC या सर्वांचे मार्क, रिकमेंडेशन, सर्व सिलेक्शन लिस्ट त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो, कॅन्डिडेट नेम ही वेटिंग लिस्ट आहे. अगोदर सिलेक्शन लिस्ट वेगळी लावलेली आहे, त्यामध्ये नाव लिहिलं आहे, कॅटेगरी, मार्क आणि रिकमेंडेशन मार्क कोणत्यामध्ये सिलेक्शन आहे, कोणत्या आरक्षणानुसार सर्वेक्षण हे दिले बघा मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी पण हे सांगितलं आहे की 1 वर्षासाठी ही निवड सूची राहील किंवा जोपर्यंत पदरिक्त आहे त्यांच्या जो नंतर घडेल. अंतिम नियुक्ती हे उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच ठरवल्या जाईल. वैद्यकीय तपासणीमध्ये विद्यार्थी जर अपात्र ठरल्यास नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. जर विद्यार्थ्याने निवड सूचीतील ज्येष्ठ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस जो उमेदवार आहे तो दिलेल्या मुदतीत जर हजर नाही झाला तर त्याची नियुक्ती ती रद्द करण्यात येणार आहे. 30 दिवसाच्या आत विद्यार्थ्याला त्यांच्या जॉबमध्ये रुजू व्हायचे आहे. तर मित्रांनो, अशी ही अपडेट होती अकाउंटंट
गडचिरोली, अकाउंटंट अमरावती, अकाउंटंट नाशिक आणि अकाउंटंट पुणे यांच्या लिस्ट लावलेल्या आहे. त्या PDF च्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. त्यावर तुम्ही जाऊन डाउनलोड करून पुन्हा नोटिफिकेशन वाचू शकता. तर अशी ही अपडेट होती बघा मित्रांनो. अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.